ह्या मालकाने ना घरच्या घरी 4 एकर कापून घेतलंय. बघा मालक किती भारीत. घरच्या घरी 4 एकर कापून घेतलेलं आणि 1 एकरासाठी मालकाने माणसं लावलेत. असू दे भावानं, काय विषय नाही. आता आम्हाला द्यायचं जेवायला. मला घरची बोलावं लागलं जेवायला, चला मग इथे गाईज. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आलोय गावाकड आणि गावाकडे यायचं कारण एकच आहे बघा. मला लय दिवस झालं आम्ही रूम वर राहून, म्हणून आम्ही गावाकडे यायचं ठरवलं. आणि ते पण आहे बघा, काम हाय सोयाबीन काढण्याचं. फक्त 4-5 दिवसासाठी आलोय आम्ही आणि सोयाबीन संपणार आहे 4-5 दिवसामध्ये. म्हटलं जा शेवट सोयाबीन कुठतंय ती तरी बघावं म्हटलं एकदा, म्हणून आपण आलोय गावाकडं. आपलं घर आहे, सलापाचं घर आहे ही. भावांनो, आपल्या इकडे ना कधी ब्रेकफास्ट नाही म्हणत आणि ब्रेकफास्ट कोण खात पण नाही. आपल्याकडे असतो चहा, पाव, बिस्किट किंवा जेवण. आणि मला तर लागतंय भावांनो, मी गावाकडे जाऊ येतो ना तेव्हा मला जेवणच लागतं बरं का आधी. जेवण केल्याशिवाय आपण कामाला लागतच नाही. म्हणून नाही मी भावांनो तुम्हाला दाखवतो बरं का आज. मी खूप दिवसांनी, खूप दिवसांनी, कमीत कमी बरं का भावांनो 2-2.5 वर्ष झालं मी सोयाबीनला हात सुद्धा लावला नाही. इळा असतो, इळ्याने सोयाबीन कसं कापायचं 2-2.5 वर्ष झालं मी तरी बघितलं नाही. आता आहे ना, आज आपली मजाच आहे बघा भावांनो, खरं सांगतोय. ले मजा असणार आहे. तर माझी बहीण मला हाक मारायला लागली, खायला लागली. मला दिसणार नाही बघा तो चालली तिकडं. माझ्या बहिणीचं गेस्ट 2 वर्ष झालं बांधायला लागलं घर. आमच्यापेक्षा घर मोठं आहे त्यांचं. त्याने खर्च खूप केलाय घराला. बट असं द्या, कष्टांनी केलेलं घर आहे ते भावांनो. कष्टांनी केलेलं घर आहे, खूप मोठं आहे. चला, बट आपण काय करू आता, मस्तपैकी खाली बिली जाऊ, आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी जेवण वगैरे करून घेऊ. जेवण करून आपली सनाट जेऊ आपण आपल्या कामाकर. चला तुम्हाला दाखवतो भावांनो, आपण काय कसं काम करतो आज, कसं नाही ते तुम्हाला दाखवतो 100%. सोयाबीन काढताना बघा भावांनो, फायनली आम्ही चाललोय सोयाबीन काढायला. मी आता इथं जस्ट एकटं चाललोय बरं का. माझ्या मागणं काही माणसं यायला लागलेत, मागणं जवळ यायला लागलेत. आता काय टाइम झालाय बघा भावांनो, 8 वाजलेत. खूप उशीर झालाय. आणि सोयाबीन काढण्याचा टायमिंग बघा तुम्हाला भावांनो, 7, 6:30. जेवढं सकाळी लवकर लागल ना तेवढं सकाळी भारी असतंय. कारण की ना सकाळी लय काम उरकते भावांनो. म्हणून माणसं आहे ना कधी पण कामाला लागतात. ते माणसं आहेत ना लय लवकर जातात कामाला, माहिती का भावांनो. आता आम्हाला जायचंय बरं का. बट आपण शेतात गेल्यावर तुम्हाला दाखवतो. भूक बी लागली बरं का. भूक तर मला लय लागली. मी गावाकडे ना लय लवकर जातो भावांनो, तुम्हाला सांगितलं मी सकाळी. गावाकडे असल्यावर मी लवकर जेवतोय. आता बघू, आता इथं आलोय आता शेतामध्ये. बट आता भावांनो, जेव्हा आपण बाजरीची भाकर, चटणी, टमाट्याची चटणी बिटणी लय भारी. मला लय आवडतं गावाकडचं जेवण, माहिती आहे भावांनो. बघा चला आपण जातो. माझ्या बहीण तिकडनं मला बघायला अजून काय करते काय नाही पोरग. मला भावानं बघा का, घरचे लय म्हणतात बरं का, बिघडून गेलं पोरग, हे ते काय व्हिडिओ बनव, ही बनव, शूट कर, ही कर, असं लय म्हणतात मला गावाकडचे सध्या तर. बट मी तुम्हाला ऐकत नाही. माझ्या मनाने मी करतो काम. आता मला 2-3 वेळा बघितलं माझ्या बहिणीने. मागं एकटं चलत चाललोय शेताकडे सोयाबीन काढण्यासाठी. माझी बहीण मागं बघायला लागली मला सोयाबीन काढायला. चल दाखवतो मला सोयाबीन कसं काढतो. चला भावांनो, सोयाबीन बघा कसं आहे भावांनो. जे सोयाबीन आहे रे, खरंच मला वाटलं सोयाबीन असून थोडंफार, पण बघितलं ना ते एवढं सोयाबीन आहे ना. बघा ना भावांनो, तुम्हाला दाखव. हे आपला इळा असं जुगाड करायला लागतंय आम्हाला भावांनो. हे हात मोजे, हे इळा असं जुगाड करायला लागतंय. आता आपण काय करू माहिती का, एवढं 2-3 1-2 पात लावून घेऊ. 2-3 साऱ्या मारू मस्तपैकी. असं सोयाबीन कापत घेऊन जाऊ तिकडं. कापून झालं ना मम्मी येईन तवर. मम्मी भावांनो, 2.5 वर्षानंतर सोयाबीन कापायला आलो बरं का मी. तरी पण किती स्पीडमध्ये कापते बघा भावांनो. सगळे माझ्या मागे, सगळे हो का, सगळे माझ्या मागे येतं. सगळ्यात टॉपला आपण आहे भाऊ. तरी पण बघा किती खुशमध्ये, किती खुशमध्ये मी ना ब्लॉग बनवतोय. कारण की ना ह्यातले मला लय सुख मिळते भावांनो, तुम्हाला खरं सांगतो बरं का. आता आहे ना, आता थोड्याच वेळामध्ये आपली पात लागणच कम्प्लीट. आता ही पात झाल्यानंतर मम्मीची पात घ्यायची, अजून भरपूर कापायचे अजून भावांनो. मी ना किती दिवसानं सोयाबीन कापायलो, तरी पण बघा माझा स्पीड कसं आहे. मला वाटलं नव्हतं की माझा स्पीड एवढा असेल म्हणून. बट भावांनो, एक नंबर वाटते बघा सोयाबीन कापायला. तुम्ही पण असं आहे ना थोडाफार घरच्यांना पण मदत करत जावा. बट आपला सोयाबीन कापूस आता आपली पात माघार आहे ना त्यांच्या आपल्या ब्लॉगच्या नादामध्ये आपली पात्र माघार आहे म्हणून काय करू माहिती का, आपण आधी पात लावून घेऊ, नंतर
बघा फायनली भावांनो आहे ना, आत्ता जस्ट आपली पात लागली. सगळ्यात आधी आपली पात लागली. आपण 2.5 वर्ष झालं काम केलं नाही तरी पण आपली पात लागली. मग तुम्ही विचार करू शकता बघा शेतकरी मामा कसे बसले इथं. ह्या शेताचे मालक आहेत. ह्यांना विचारू, मामा आपलं काम कसं वाटलं तुम्ही सांगा. एक नंबर ना. बरं तुम्हाला किती एकर शेती आहे असं सोयाबीन? हं? बघा भावांनो, मामाला आहे ना 5-6 एकर शेती आहे. नुसतं सोयाबीन लावले 5-6 एकरामध्ये. आणि ही सोयाबीन ह्यांच्या काकांचं, ह्या मालकांच्या काकाचं सोयाबीन आहे ही. आणि मी पाहत होतो त्या टायमाला मामा काय म्हटलं तर हिकडे टाकू नका, आपल्या काकाचं आहे ते. आपल्या काका आहेत काहीतरी म्हणते म्हणून आपण काय केलं लगेच हिकडे टाकलं, आपल्या पात सोयाबीन कापून घेऊ. आता मला भूक तरी लागली बरं का. आता सगळी माणसं काय म्हणते तर एवढी पात लागल्याशिवाय, एवढी शेत झाल्याशिवाय, एवढे एक एकर झाल्याशिवाय जेवायचं नाही. म्हणून आहे ना आपण काय करू आता, एवढी पात घेऊ पूर्ण सगळी शेत संपून टाकू ही 1 एकर. आणि एवढं झाल्यानंतर काय करू आपण जेवायला बसू. बघा आमची मम्मी लई मागे राहिली बरं का भावना, तुम्हाला खरं सांगतो. बघा बघा आमची मम्मी ना, आमची मम्मी आमच्या आईची पात घ्यावं लागेल आपल्याला, नाहीतर संध्याकाळी मला भाकर भेटणार नाही भावांनो, तुम्हाला खरं सांगतोय. बघा असं बोललं मग मला हसायला लागलं शेतकरी. बट असू द्या, आपण काय करू आता आपल्या मम्मीचं पात घेऊ. शिव घेतल्याशिवाय काम नाही आपलं होणार. चला मग आता भावांनो तुम्हाला लागतो कसं कापतो सोयाबीन आपण. बघा 2 नंबरला आमच्या आईच आहे बघा, 1 नंबरला मी, 3 नंबरला तो आमचा टोपेवाला भाऊ. हे आमचे दाजीच ना, आमचे दाजी बिन लॅपटॉपचा विषय करतात बघा भावांनो, खरं सांगतोय. नाद ना करत आमच्या दाजीचा पण. चला आता काय करू माहिती आहे, आपण सोयाबीन कापून घेऊ. आता जायचंय सोयाबीन झालं की अजून पोराचं लग्न आहे ते. सच्याचं लग्न आहे ना आता. हा, आहे की? तुम्हाला दिलंय का आमंत्रण? सांगितलं दिलंय का? झाल्यावर म्हणलं लग्नाला या, काय बी फोन नका. जाऊ. हा एवढं प्रेमानं आमंत्रण दिले तुम्हाला लग्नाला. हा असलं काय करू नका मामा. भावांनो फायनली आमची पात सगळी लागली. आता आम्हाला जायची पलीकडची पात धरायला. चला आता काय करू आपण पलीकडची पात घेऊ. ए करण्या, ए वागा ए डॉन. बघा भावांनो मला काय म्हणतात बरं का, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपलं जे काम चालू आहे ते चालू आहे. भावांनो आत्ता ज्येष्ठ बरं का, काय म्हणते भावांनो, आत्ता ज्येष्ठ अर्धा एकर शेण कापून झालंय. आता अजून का पाहिजे आम्हाला, मालकाचं अजून वर ह्या बांधाच्या पलीकड अर्धा एकर आहे. तेवढं कापून झाल्यानंतर मग मालकाचं मानाचं 1 एकर रान संपलं. ती बाटली तिकडे पाणी घेऊन जायची, जेवण वगैरे करून घेऊन, जेवण करून घेतलं ना मग आपण काय करू, आपण पुढच्या पाताला आपण लागू. चला मग येऊ आपण पुढच्या पातामध्ये. भावांनो आत्ता आम्ही बरं का जेवण केलं बरं का, पोट भरून जेवण केलं. पुण्याकडे असलं ना असं घरच्यासारखं जेवण पोट भरून कधी भेटत नाही भावांनो, खरंच बरं का. लय म्हणजे लय अवघड असतं बाहेर राहणं म्हणजे. घर म्हणजे घर असते भावांनो, बाहेर म्हणजे बाहेरची कंडिशन तुम्हाला. आता बरं का भावांनो, आता जस्ट बरं का ही रान सगळं कापून झालं. हे अर्धा एकर तुकडा आहे, अर्धा एकर तुकडा कापून झाला. आता वरच त्याच मालकाचं अर्धा एकर तुकडं कापून घ्यायचं. तेवढं कापून झालं ना पूर्ण, कापून झाल्यानंतर तिकडे वडिलांनी 4 एकर घेतलंय, 4 एकर घेतलंय. बट कसं असतं माहिती भावांनो, आता मी 2-3 महिने झाला बरं का बाहेर होतो, पुण्यात होतो राहायला. आणि आता वडील आले, म्हणजे मी आल्यानंतर वडिलांना जरा बरं वाटलं. वडिलांना चांगलं जरा जेवण वगैरे केलं मस्तपैकी. वडील सकाळी गेले ते रान बघायला, बघितलं बोलणं मिळणं झालं, ठरवलं बिरवलं सगळं, इसारा सगळं घेतला. आल्यानंतर परत म्हणजे ना पोरग असलं ना बापाला कधी पण आधारले असतो बरं का भावांनो, खरं सांगतो तुम्हाला. लय म्हणजे लय आधार असतो. बघा रान संपल्यानंतर इथलं कापून त्याला एक गोळा करायला लागतं आम्हाला. गोळा करून झालं मग लगे तिकडे कुठतरी 2.5 एकर घेतलं वाटतं वडिलांनी. मग त्या साईडला जाऊन 2.5 एकर तेवढं सगळं कापून घ्यायचं. चला मग आपण लावू भावना. आता भावांनो आता जस्ट 1 एकर कापून झालंय. आता गोळा करायचंय आम्हाला. तो मालकाने काय वगैरे आणलंय, चवळ आणलंय. आता तेवढं गोळा कुठं यायचंय कुठं नाही मग ते सांगितलं नाही वडिलांनी अजून. एवढं ते गोळा तर करून घेऊ आधी. गोळा करून झाल्यानंतर मग जायचं आपल्या दुसरीकडे. आता घरचे तिथे वर थांबलेत सगळे, म्हटलं ते पाणी घेऊन ये. ते पाणी आणायला चाललोय मी आता. गावाकडे भावानं खरंच बरं का लय मजा असते. काम करणं, मस्तपैकी खाणं पिणं एक नंबर बघा. पण कसं माहिती का भावांनो, गावाकडे राहावं वाटत नाही रे. बाकी काहीच नाही बाबा भावांनो, गावाकडे राहावं वाटत नाही म्हणून
सारखं पुण्याला कुठे ह्याला त्याला फिरू वाटतं, इकडे तिकडे करू वाटतंय. बट आपण काय करतो आता, आता आलोय 4-5 दिवस म्हटल्यावर काम करून घेतो. आता पाणी घेऊ. आता तो काय केलंय, ताट चाललंय घेऊन पाणी प्यायला. ताटात पण पाणी पितो बरं का. आपण शेतकरी माणसं आहेत ना, कसलं बी जुगाड असू द्या, कसं पण जुगाड लावतो. कसं पाणी पियचं म्हणलं ताटात असू द्या, तांबे बिंबे जे भेटेल त्याच्यावर पितो आम्ही पाणी. आणि जार आता आम्ही कसं गोळा करतो मला दाखवतो. भाऊन चला थोडं. भावांनो ना, सोयाबीन काढणं झालं, गोळा करायचं चालू. बघा ना कसे गोळा करतात सगळे. इकडं मागं टेक मारतो आम्ही आणि इकडं असं गोळा करायचं. बघा आमचे आई वडील आहेत ना, गोळा करायला लागलेत. मी बघा ही फडकमध्ये बांधायचं आणि घेऊन जायचं. एवढं बघा भावांनो, फायनली बरं का सगळं गोळा करून झालं. 1 एकर गोळा केला आज 11:30 वाजेपर्यंत गोळा करून झालं. सगळं कापून गोळा करून सगळं 1 एकर. दुसरीकडे जायचंय आता, तिथं बघू 1-1.5 एकर आहे म्हणा. तिथून झाल्यानंतर मग डायरेक्ट आम्ही आलो आता दुसऱ्या शेतामध्ये. पहिलं शेत कापून झालं. पहिलं शेतामधलं सोयाबीन 1 एकर कापून झालं सगळं. आता आहे ना दुसऱ्या शेतामध्ये आलोय. इकडं लय गवत आहे बरं का भावांनो. कमीत कमी ना इकडे 1.5 एकर घेतलंय वडिलांनी. 1.5 एकर घेऊन ठेवलंय. आणि इकडे गवत बघा ना किती भावांनो. बघा पूर्ण गवत असं. ही एक पट्टा, हा एक पट्टा आणि हा एक पट्टा. हे 1, 2, 3 असे 4 तुकडे येतं. हे 4 तुकड्याचा माप भावांनो 1.5 एकर भरते म्हणून. बघा भावांनो, आता जस्ट माझी पात लागली. पात लागून आहे ना मी इकडे पाणी प्यायला आलोय. तिकडे खाली काढतात बरं का सोयाबीन, अजून काढायचं चालू आहे. जरा पाणी प्यावं म्हटलं. दिसतं भावांनो तुम्हाला, बघा चालू आहे सगळं. ह्या शेतामध्ये आल्यापासून 3-4 तुकडे झाले बरं का. आता शेवटचा तुकडा राहिला आहे. एवढं कापून वगैरे झाल्यानंतर गोळा करायचं. आता तुकडा झाल्यानंतर मग हे एवढं थोडं राहिलं कापायचं. हे झाल्यानंतर मग परत आपल्याला गोळा करायचं. ही चारीची बरं भावना कुठे गोळा करायचंय. बट आज गोळा करून होईन का नाही काय माहित नाही. पण मला तर वाटतं 100% गोळा करून होईनाच. कारण की आम्ही 6 जण आहे. आज नाही ना म्हणलं ना 2000च्या पुढे झाला असेल इन्कम भावांनो आज. बघा भावांनो आहे ना, खालचा 1 तुकडा झाला गोळा करायचा. आता ही 1 तुकडा आणि वरचे 2 तुकडे असे 3 तुकडे राहिले तर गोळा करायचे. सगळं गठोडे घेऊन यायला लागले. तर मी थांबलो ढीगवर. ढीग मारून घेणार, रचून घेणार आहे सगळं. रचून घेतलं ना मग आपलं झालं म्हणा आजचं फायनल काम. बघा हे आलं. आता ह्याला सोडायचं. हे काय असलं सोडायला लागतं आम्हाला. बघा ते सोडायला लागतं असं. सोडून आहे ना रचून घ्यावं लागतं नीट भावांना. नुसतं सोडून असं खाली टाकून जमत नाही. आधी तरी सोडलं भावांनो. आता ह्याला नीट व्यवस्थित लावा लागते. नाही लावलं तर नीटच बसत नाही भावांनो. आता एवढं पडलंय. माझी बोल घेऊन पाणी आणायला बरं का. मी थांबलो ढीगवर. आता एवढं काय करू, नीट लावून घेऊ सगळं सविस्तर. तेव्हा ते आमची मम्मी मला म्हणती येडं झालंय पोरग, येडं झालंय. काय सांगावं आता आमच्या मम्मीला. बघा भावांनो काय सांगा तुम्हीच. लय अवघड आहे. बट आता असू द्या, सगळं गोळा करून झालं ना तुम्हाला दाखवतो भावांनो. चला. अक्षरशः गोळा करून झालं. गोळा करून झाल्यानंतर अंधार पडला बघा मला जायला. आता घरचे सगळे गेलेत बरं का गाडीवर. कारण की 2च गाड्या होत्या आणि 6 माणसं होते म्हणून मग तिघं गेले गाडीवर. मी राहायला एकटा. आता मी एकटा चलत चाललोय अंधारात. बघा ना सगळ्याकडे अंधार आहे आणि लय उशीर झाला भावना आज खरंच. आता बट टाईम लागणार आता घरी जायला. चला घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो भावांनो. आता तुम्हाला अंधारात मी दिसणार पण नाही भावना, तर म्हणून आहे ना तुम्हाला घरी गेल्यावर ना आई होप भावों आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, सब्सक्राइब करना और चैनल को शेयर करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.